नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्लॉगमध्ये. आज माझ्या आईचा वाढदिवस आहे आणि त्यासाठीच आम्ही निघालो आहोत माझ्या माहेरी. माहेरी पोचायला आम्हाला संध्याकाळ झाली. आतून आवाज आला, थांबा तिकडेच, भाकर तुकडा आणते, ओवाळून टाकते, मग तुम्ही आत या. आता माझं जसं लग्न झालं आहे तेव्हापासून जेव्हा कधी मी माहेरी जाईन ना, तेव्हा आई पहिल्यांदा हेच काम करते, भाकर तुकडा ओवाळून टाकण्याचं. आणि मग घरामध्ये या म्हणते. आता सगळ्यांचा आवाज आतून येतोय, मला देखील गडबड लागली, कोण कोण आले. सगळीच गेले. इथं तर सगळेच जमले आणि आमचीच वाट पाहत आहेत. थोडा उशीर झालाय आम्हाला. आता जास्त वेळ न थांबता केक कट करायला घ्यायचा होता, सगळेजण वाट पाहत असल्यामुळे. आजीची भेट झाली. आजी भरपूर वयस्कर आहे, त्यामुळे असंच गेल्यानंतर भेटायला मिळतं. ताईसाहेब, आईसाहेब म्हणून आमचे केक आणलेले होते. ताईसाहेब म्हणजे आमच्या मामांची एकुलती एक बहीण आहे, म्हणजे आमची आई. आणि आई म्हणजे आमचा भाऊरायाने आणलेला केक होता. त्यानंतर ना केक कट करायचा होता. केक कट करण्याच्या अगोदर आईचं औक्षण करायचं होतं. औक्षण करण्यासाठी सगळेजण उपस्थित होते. मोठ्या मामी, छोट्या मामी, काकी, कीर्ती, आमच्या आई, मी, असे सगळेजणच जमा झालेलो होतो. औक्षण करताना चांगलं आरोग्य मिळू दे, चांगलं भविष्य घडू दे, ती कायम सुखात आनंदात राहू दे, अशी मनोकामना करत होतो. असं करत करत सगळ्यांनी औक्षण देखील केलं. हा क्षण डोळ्यात टिपण्यासारखा होता, कारण आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला देखील खूप छान वाटत होतं. आज तिला 46 वर्ष पूर्ण झाली. आज तिचा 46वा वाढदिवस होता आणि आता 47वा लागणार होतं. तिच्यातलं एक निरागस मूल आम्ही पाहत होतो. आपल्या जबाबदाऱ्यांच्या, कर्तव्यांच्या नादात ती किती मागे पडली, किती स्वतःला वाहून घेतलं असं वाटत होतं. पण आज तिला आनंदी पाहून खरंच खूप छान वाटते. एकंदरीत सगळेजणच हा आनंद मनामध्ये साठवून घेत होते की काय असं वाटलं. खरंच खूप छान वाटलं. मी देखील औक्षण करताना खुश होते. आजपर्यंत तिनं आम्हाला ओवाळायला आठवत होतं, पण आम्ही तिला ओवाळायला कधी आठवत नव्हतं. त्यामुळं आणखीन थोडं छान वाटलं, कारण का आपण आईसाठी थोडं का होईना तर करू शकलो, यातच मन समाधानी वाटत होतं. सगळ्यांनी औक्षण केलं. ही आमच्या आजीबाई आहेत, म्हणजेच आमच्या आईची आई आहे. तिनं देखील औक्षण केलं. त्यानंतर आमच्या भाच्या आल्या, त्यांनी देखील औक्षण केलं. असं सगळ्यांनी औक्षण करून गिफ्ट दिले. त्यानंतर सगळ्यांनी शुभेच्छा देखील दिल्या. पप्पांनी देखील थोडी मजा मस्ती करत आईला जरा चेष्टा केली आणि तिचं हास्य परत आणलं. केक कट केला आणि त्यानंतर ना केक सगळ्यांनी एकमेकांना भरवला. एवढीच आमची छोटीशी फॅमिली घेऊन आम्ही छोटासा वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. छोटा का होईना, पण खूप छान वाटत होतं. केक भरवला आणि गोड असा वाढदिवस साजरा केला. कसा वाटला तुम्हाला असा वाढदिवस? असा वाढदिवस नक्की असायला हवा. त्यानिमित्ताने का होईना सगळेजण एकत्र येतात, थोडा वेळ घालवतात, एवढंच असतं त्या वाढदिवसांचं महत्त्व. मला देखील खूप दिवसांनंतर छान वाटत होतं. मम्मी, पप्पा, आजी, सगळे भैया, असे सगळेच मला गाठ पडलेले होते ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं. मला वाटतं वाढदिवस याच्यासाठीच साजरा केला जातो. त्यानिमित्तानं का होईना माणसं एकत्र येतात, आठवणी गोड निर्माण होतात, यासाठीच वाढदिवस असतो. आता केक कटिंग झालं. केक सगळ्यांनी भरवले देखील. थोडं लवकर आवरायचं होतं, त्यामुळं आम्हाला जास्त काही करता न येता आम्ही लागलो जेवणाच्या तयारीला. जेवणाच्या अगोदर केक वाटप करायचं होतं. त्यासाठी प्लेट सिस्टीम घेतलेली होती, जेणेकरून केक सगळ्यांना पोहोचला जाईल आणि पुरला देखील जाईल, यासाठी प्लेट सिस्टीम घेतलेली होती. आता इकडं केकचं वाटप चालू आहे, पण बड्डे गर्ल मात्र खुश आहे, कारण का तिला सगळेजण घरात आलेले पाहूनच खूप आनंद झाला आहे. आम्हाला मात्र काळजी पडलेली होती, आत्ता लाईट गेली तर कसं होईल. सगळ्यांनाच प्रश्न पडलेला होता, कारण लाईट अशी अचानक कधीच जात नाही आणि आज गेली, आता कधी येणार काय माहीत. तरी देखील केक खायला आम्ही सुरुवात केली. सगळ्यांनी अंधारातच केक खायला सुरुवात केल्यामुळे थोडी मजा देखील आली, कारण सगळ्यांना गडबड होती. केक खाऊन झाल्यानंतर आम्ही जेवणाला बसणार होतो,
तेवढ्यात लाईट पण आली. सगळ्यांच्या फरमाईशीप्रमाणे आज चिकनचा बेत केलेला होता. शाकाहारीमध्ये पनीरची भाजी देखील होती. कीर्ती आणि भाऊजी लग्नानंतर पहिल्यांदाच माझ्या माहेरी आल्यामुळे त्यांना सगळ्यांना आशीर्वाद दिला आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. परतीच्या प्रवासाला निघणार होतो तेवढ्यात लाईट आणखीन एकदा गेली आणि त्यानंतर मात्र सगळेजणच परतीच्या प्रवासाला पटकन गाडीमध्ये बसले. आजचा वाढदिवस. पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्लॉग घेऊन. तोपर्यंत तुम्ही देखील चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही असा वाढदिवस बनवता का मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चॅनलला जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.